नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाच्या, आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, पौष महिन्यातला शुक्ल पक्षातले एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी व्रत केलं जातं. मग या एकादशीच्या दिवशी बघा, आपल्याला सकाळच्या एक ठिकाणी दिवा लावायचे आहे. मग ते उपाय कसं पद्धतीनं करायचं आहे, कोणत्या वेळात करायचं आहे, याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊया. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता पौष महिन्यातला शुक्ल पक्षातल्या एकादशीच्या पुत्रदा एकादशी व्रत केला जातं. मग एकादशीचा प्रारंभ हा 30 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच उद्या मंगळवारी सकाळी 7:50 पासून सुरू होणार आहे आणि या एकादशीच्या समाप्ती ही 31 डिसेंबर 2025 बुधवार सकाळी 5 वाजता होत आहे. उदय तिथी अनुसार पुत्रदा एकादशी व्रत हे 30 डिसेंबर 2025 रोजी मंगळवारी आपल्याला हे करायचं आहे. आता पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या तिथी मानलं जातं. या एकादशीच्या भरणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे. आता या एकादशीच्या दिवशी पुत्रदा एकादशीचा व्रत केलं जातं, जेणेकरून बघा, हे व्रत केल्याने संतान प्राप्तीसाठी हे व्रत आवर्जून केलं जातं. बघा, जेणेकरून आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहील. तसेच आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होऊन मग कितीही कठीणातला कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल. कारण की एकादशीच्या ती तेवढं पवित्र आणि शुभ फलदायी आहे. आता एकादशी तिथी ही भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना समर्पित असतं. मग या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या होईल तेवढं जास्तीत जास्त सेवा करायची आहे. मग बघा, पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2दा येतं. एक असतं श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरी असते पौष महिन्यामध्ये. या एकादशीचा व्रत आवर्जून पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी, मुलीच्या प्रगती होण्यासाठी केलं जातं. आता संतान प्राप्तीची इच्छा असेल, मुलं बाळ होत नसतील किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर ते व्रत केलं जातं. त्याच्याबरोबर तुम्हाला मूलबाळ असतील, त्याची भरभरून प्रगती हवी, त्याच्या जीवनामध्ये कोणतेही अडचणी नवसात यासाठी, तसेच मुलांच्या उज्ज्वलाच्या भविष्यासाठी देखील हे जो व्रत आहे तर ते केलं जातं. अगदी वर्षभरामध्ये या 2च्या पुत्रदा एकादशी आहेत तर ते येतात. अगदी बघा, तसं जर पाहिलं तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. तर मग ही पुत्रदा एकादशी जी आहेत ना, ती वर्षातून फक्त 2दाच येतं. व्रत केल्याने आपल्या जीवनातल्या नकारात्मक दूर होतो. तसेच आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक नवीन मार्ग, नवीन आपल्याला समजा जे काही काम करतो त्यामध्ये नक्कीच यश प्राप्त होतो. आता आपल्याला एक उपाय करायचे आहे. बघा, आपल्या घरामध्ये मुख्य शांती, समृद्धी, समाधानी, आर्थिक अडचणी दूर हव्यात. यामुळे आपल्याला हे काही आपल्या अडकलेली कामं आहेत ते विघ्नपूर्णे पार पडावे. कारण दिव्यामध्ये सकारात्मक लहरी जो आहेत तर त्या असतात. जेव्हा आपण दिव्याशी संबंधित काही उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मक लहरी जे आहेत तर ते जास्तीत जास्त वाढतात. आपण जे काही काम करतो त्यामध्ये यश देखील 100% प्राप्त होतो. आता हा जो उपाय आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी करायचे आहे. आपल्या घरामध्ये सतत
होणारे अडचणी हा दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ते करायचे आहे. बघा कधी कधी काय असतं की आपल्याला एखादी व्यक्ती तोंडावर इतका गोड बोलतो पण आपल्याबद्दल त्याच्या मनात खूप दोष भरलेली असतो. तसेच आपल्या मुलांची प्रगती देखील कोणाला म्हणजे अशी प्रगती झालेली त्यांना देखवत नाही. मग या नजरदोष नजरबाण यासारखे समस्या चालूच असतात. शत्रूच्या यासारख्या दोष दूर होण्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचे आहे. बघा अगदी कितीही प्रखर दोष असू द्या ते नक्कीच दूर होतील आणि घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल. आता उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. बघा स्वच्छ स्नान करायचे आहे. शक्यतो असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा. भगवान विष्णूच्या रूपात असलेली बाळकृष्ण यांच्या आपल्याला पूजा करायची आहे. भगवान विष्णूच्या मूर्ती असेल तर त्यांची पूजा करा, नसेल तर बाळकृष्णाच्या पूजा करा तरी देखील चालेल. पंचामृताने अभिषेक करा किंवा शुद्ध पाणी अभिषेक करा. हे शक्य होईल ते करत राहायचंच. बघा महत्त्वाचं माझ्याकडून हे नाही म्हणून त्या गोष्टीसाठी कधीच अडत बसू नका. देवाने भक्ताच्या भुकेला आहेत. तुम्ही किती फुल वावले काय केलं देव कधीच बघत नाही. आपली भाव महत्त्वाचे आहे. बघा आता हा उपाय करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा. कोणतेही उपाय असू द्या, सेवा असू द्या, मंत्र म्हणा असू द्या, कोणतेही म्हणजे सुरुवात दिवा लावून करायच्या. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीच्या पंती लागणार आहे. मातीच्या पंती असेल तर घ्या, नसेल तर जे दिवे आहे ते घ्या. मातीच्या पंती घेतला तरी अगदी व्यवस्थित घ्या. त्यासाठी आपल्याला दिवेसाठी लागणार आहे शुद्ध गाईचं तूप. त्यामध्ये आपल्याला वात घ्यायचा आहे. आपली कापसाच्या आपण घरी जो कापूस बनवतात ते वात घ्या. 2 वाती आणि त्याची 1 वात घ्या. तूप नसेल तर देवामध्ये पूजामध्ये तेल वापरलं तरी चालेल. मी अगोदरच म्हटले कोणत्याही गोष्टीसाठी अडवून बसू जाऊ नका. आता यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायच्या. त्यामध्ये हळदीचे स्वास्तिक काढायचे आहे. बघा आणि त्या प्लेटावरती आपल्याला मुठभर खडे मीठ ठेवायचे आहे. स्वास्तिक काढायच्या. स्वास्तिकाच्या हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून पूजा करायच्या. नंतर स्वास्तिकवरती आपल्याला खडे मीठ ठेवायचे आणि नंतर हा जो दिवा आहे ना तर ते आपल्याला मिठावरती ठेवायचे आहे. यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून तिथून लावून घ्यायचे आहे. या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे. 2 अखंड फुलाच्या लवंग आणि 1 हिरवी विलायची देखील टाकायचे आहे. बघा ही आहे पौष महिन्यातली एकादशी आणि पौष महिन्यामध्ये तिळाला खूप महत्त्व आहे. कारण तिळाच्या उत्पत्ती जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णूपासूनच झालेली आहे आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी अनेक जण तीळ जे आहे तर ते भगवान विष्णूला अर्पण करत असतात. म्हणून चिमूटभर तीळ आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहे. 2 लवंग आणि 1 हिरवी विलायची देखील टाकायचे आहे. कारण ही लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानला जातं. यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती ओवून घ्यायचे आहे आणि तिथेच आपल्याला देवघरासमोर बसून 16 वेळी शक्य झालं तर श्री सूक्त म्हणून, नाही शक्य झालं तर अगदी 1 वेळा श्रीसूक्त पठण करा. फुलश्रुती सुद्धा म्हणा आणि एक वेळा
म्हटलं तरी देखील खूप झाला. एक वेळीही तुम्हाला वाचन शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या किंवा मग ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचं दिवसभर नामस्मरण चालू द्या. बाकी काय पाहिजे देवाला? ह्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्या जीवनामध्ये कितीही समजा ते दोष असू द्या, मग कोणतेही असू द्या, वास्तुदोष, पितृदोष हे सगळे दूर होतात. फक्त आपण ना म्हणजे एक निस्वार्थपणे मनातून या अंतःकरणातून ओम नमो भगवती वासुदेवाय नमः, ओम नमो भगवती वासुदेवाय नमः अगदी स्वयंपाक करताना म्हणा किंवा मग उद्या महालक्ष्मी अष्टकम मोबाईलवरती लावून द्या. एक स्वयंपाक करत असताना विष्णू सहस्त्रनाम लावून द्या. तुम्हाला जे शक्य होईल ते श्रीसूक्त लावा. आता आपण हा जो दिव्याचा उपाय करायचा आहे, देवपूजा करायची आहे, तेव्हा तुम्ही हे मोबाईलवरती मंगल लावून दिले तरी आपली सेवेच्या होती न. आपल्या इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आता हा जो दिवा लावला आहे तर त्या दिव्यातली जे मीठ जे आहे तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे किंवा मग तुमच्या सिंकमध्ये टाकायचे आहे आणि वरी पाणी ओतून द्यायचे आहे. किंवा मग काय करा की ते मीठ एखादी समजा छोट्याशी ग्लासामध्ये घ्या, त्यामध्ये पाणी टाका आणि दुसऱ्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्या. कारण की आपल्या कुंडीतलं जे संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे तर ती शोषून घेतलेली असतं. तुळशीचं पाणी टाका आणि किंवा मग एक ग्लासाभर पाण्यात ते मीठ टाका आणि शक्य झालं तर घरच्या बाहेर टाकून द्या. आता शहरामध्ये शक्य होत नाही तर मग आपण सिंकमध्ये टाकला तरी देखील चालेल. दिव्यामध्ये टाकलेली लवंग, विलायची, तीळ हे निर्मलामध्ये टाकून द्या. किंवा मग आपल्या गॅलरीमध्ये आपण समजा झाड लावलेली असतो त्या कुंडीमध्ये जरी तुम्ही टाकले तरी देखील चालेल. अशा प्रकारे उद्याचा दिवस आपल्याला हा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय करायचा आहे. बघा, तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रखर दोष असू द्या ते नक्कीच दूर होतील. असा हा प्रभावशाली उपाय आहे तर ते तुम्हाला हा उद्याच्या दिवशी नक्की करायचे आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.